जोरात चापट आईच्या गालात मारली. जशी आईच्या गालात चापट मारली, माई तर रडायला लागली. पण तू आईला मारलंस? त्या पोराच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दरोडेखोराच्या फाशी ज्याला देणार होते ना, तो रडायला लागला आणि रडता रडता माईला म्हणायला लागला, हे आई, अगं ही जर चापट तुम्हाला ज्या दिवशी पहिलीला शाळेत घातलं होतास ना, मी एका पोराचा पेन चोरून आणला होता, त्या दिवशी ही चापट जर आज माझ्या गालावर मारली असती त्या दिवशी ना, तर आज तुझ्या मुलाला फाशीला जाण्याची वेळ आली नसती ग आई. एक काल्पित नावाची नगरी होती. त्या नगरीमध्ये यज्ञदूत नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याचा मुलगा गुणनिधी नावाचा होता. तो यज्ञदूत नावाचा ब्राह्मण मात्र 3 वेळा देवाचं स्नान संध्या विधी करायचा, पूजापाठ करायचा, कर्मपाठ करायचा, धर्मपरायण होता. पण गुणनिधीला मात्र याच्यातलं काहीच आवडत नव्हतं. ब्राह्मणाच्या घरी पोरग जन्माला आलं होतं. 8 वर्षाचा तो मुलगा झाला की ब्राह्मण जातीमध्ये मुंज करायला लावतात. मुंज केल्यानंतर त्याचा जन्मच होतो दुसरा असं म्हणतात. या गुणनिधीची 8व्या वर्षी मुंज केली आणि यज्ञदूत नावाचा ब्राह्मण रोज आपल्या मुलाला म्हणायचा, अरे चल मंदिराकडे, देवाचं भजन पूजन पाठ विधी आपल्याला करावा लागतो, आपण ब्राह्मण जातीत आहे. पण त्याला हे काहीच आवडत नव्हतं. त्याला लेकरासोबत खेळायचं, कुणासोबत भांडण करायचं, नसलेले घरी भांडण आणायचं, असं त्याला आवडत होतं. नावातच फक्त त्याच्या गुण होतं, बाकी सगळं अवगुणीच होताच होता. काही काही माणसाच्या नावातच गुण असतात. हा गुणनिधी त्याला देवाचं भजन कीर्तन काही आवडत नव्हतं. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून त्याच्या आईचं प्रेम त्याच्यावर जास्तच होतं. काही चुका करून आला घरी की आई त्याच्या चुकावर पांघरून टाकायची. जाता जाता एवढं सांगून जाईल आजच्या कथेत, ऐका, आपला मुलगा किती मोठा आहे की किती लहान आहे. मुलानं चूक केली की त्याची चूक त्या दिवशी कधी लपवत जाऊ नका. आई असो की बाप असो, ती जर चूक त्यानं आईनं लपवली किंवा बापानं लपवली तर पुन्हा पुन्हा तो पोरगा तशाच चुका करतो. हा वाईट वागायचा, घरी यायचा, आईच्या पदराच्या आड लपून बसायचा. बापानं रागवलं तरी ती आई म्हणायची, जाऊ द्या लहान मुलगा, सोडून द्या त्याला. तो तेवढ्यावरती थांबायचा नाही, रोज पुन्हा गुन्हे घरी घेऊन यायचा. या गुणनिधीनं वाईट वागण्याची हद्द सोडली, जुगार खेळायचा, 8-10 वर्षात पुड्या खायचा, नको ते वाईट व्यसन करायचा, घरी यायचा. आईला सगळं माहिती असतं बघा, मुलीचं असो की मुलाचं असो, आईपासून कोणती गोष्ट लपवून राहत नाही 16 वर्षापर्यंत. आईला माहिती असतं आपला मुलगा काय करतो, आईला माहिती असतं आपली मुलगी काय करते. पण आई तिच्या चुकावर पांघरून घालते आणि शेवटी चूक एवढी वाढते की मग अंतकाळाला जातात, शेवटच्या विकोपाला जातात आणि पुन्हा आई म्हणते, त्याच वेळेस तुला जर मारलं असतं, तुला जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. गेलेली वेळ कधी परत येत नाही मायबाप. या गुणनिधीच्या चुका रोज वाढत होता. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एक मुलगा 6 वर्षाचा झाला आणि लाडका असल्यामुळं मायबापानं त्याला शाळेत टाकलं. पहिल्या दिवशी तो शाळेत गेला आणि घरी येताना दुसऱ्याचा एक पेन चोरून घेऊन आला. आई जवळ आला आणि आईला आनंदानं सांगायला लागला, ए आई, आज बघ एका शाळेतल्या मुलाचा मी पेन चोरून घेऊन आलोय. पेन चोरून आणला. आईनं त्याला शाबासकी दिली, वा बाळा, आज पहिल्या दिवशी गेलास आणि पेन चोरून घेऊन आलास, चांगलं केलं. त्याला वाटलं आईनं मला शाबासकी दिली. दुसऱ्या दिवशी शाळेत गेला, त्यानं दुसऱ्या दिवशी कंपास चोरून आणला. पुन्हा आई त्याला काही म्हणली नाही, वा बाळा. तिसऱ्या दिवशी शाळेत गेला, एकाचं दप्तर चोरून आणलं. रोज चोऱ्या करायला लागला. बघता बघता 4थी पर्यंत शाळा शिकली त्यानं. शाळा सोडून दिली. त्याला शाळेत आनंद वाटेना, त्याला चोऱ्या करायला आनंद वाटायला लागला. पुन्हा रोज कुणाच्या तरी घरी जायचा, काही ना काहीतरी चोरून आणायचा. आई त्याच्यावर पांघरून टाकायची. रोज घरी जायचा, पांघरून टाकायची. मोठा 16 वर्षाचा झाला आणि 16 वर्षाचा झाल्यानंतर त्यानं तर पैशाच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. कुणाच्याही घरी जायचा, रात्रीच्या वेळी सोनं पैसा चोरून घरी घेऊन यायचा. आणि घरी घेऊन येत असताना अख्ख्या गावभर गल्लीत झालं, याचं पोरग चोरटय, याचं पोरग चोरटय. शेवटी पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना घेऊन बोलवून त्याला जेलमध्ये टाकलं.
जेलमध्ये टाकल्यानंतर त्याला न्यायालयात नेलं, फाशीची शिक्षा दिली. फाशीची शिक्षा दिली. तो रडायला लागला. रडता रडता त्या पोलिसांनी फाशी देत असताना त्याला विचारलं, बोल रे तुझी शेवटची काय इच्छा आहे? त्यानं सांगितलं, मला माझ्या आईला एकदा बघायचंय, वडील तर वारलेले आहे, मला आईला भेटायचंय एकदा. कारागृहातल्या त्या पोलिसांना वाटलं सदबुद्धीचा दिसतोय, चांगला दिसतोय की यानं शेवटच्या वेळी आईची इच्छा केली आहे, नाही तर नको ती माणसं शेवटच्या वेळी इच्छा करतात. चला याला फाशी तर द्यायची आपल्याला, पण याची शेवटची इच्छा पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. पण पोलिसाच्या गाडीमध्ये त्याला टाकलं. पोलिसाची गाडी घरी आली. त्या माईला कळालं होतं की माझ्या पोराला फाशी मिळणार आहे. गाडी पोलिसाची दारात पाहिली, पोरगा उतरलेला खाली पाहिला. धावत धावत रडत रडत गेली, पोराच्या गळ्याला पडली, ढाई मुकून रडायला लागली. रडणाऱ्या पोरानं आईकडे पाहिलं. त्या आईकडे पाहिलं आणि आईकडे पाहिल्यानंतर आईला असं दूर रोटलं. जोरात चापट आईच्या गालात मारली. जशी आईच्या गालात चापट मारली, माई तर रडायला लागली. पोलिसांना आश्चर्य वाटलं. पोलीस म्हणायला लागले, अरे आईला भेटण्याची इच्छा केली होती तर आईच्या गालात चापट मारलीस? अरे वेडा आहेस का तू? तुझी सद्भावना आहे, चांगली विचार आहे. या उद्देशाने आम्ही तुला तुझ्या आईच्या समोर घेऊन आलोस आणि तू आईला मारलंस? त्या पोराच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दरोडेखोराच्या फाशी ज्याला देणार होते ना, तो रडायला लागला आणि रडता रडता माईला म्हणायला लागला, आईला म्हणायला लागला, ए आई, अगं ही जर चापट तुम्हाला ज्या दिवशी पहिलीला शाळेत घातलं होतास ना, मी एका पोराचा पेन चोरून आणला होता, त्या दिवशी ही चापट जर आज माझ्या गालावर मारली असती त्या दिवशी ना, तर आज तुझ्या मुलाला फाशीला जाण्याची वेळ आली नसती ग आई. आज खूप उशीर केलास म्हणून आज चापट मी तुला मारली आहे. मारायची नव्हती मला, पण आई तू जर मला हे सांगितलं असतात ना, बाळा चोरी करणं वाईट आहे, चोरी करणं पाप आहे, आज तुझ्यापासून तुझा मुलगा दूर गेला नसता ग, आणि मला सुद्धा माझं आयुष्य अर्ध्यावर संपून जावं लागलं नसतं. ही चूक आई तुझी आहे. म्हणून मायबाप मी सांगत असतो नेहमी, आपल्या मुलाला काय बनवायचंय हे मायबापाच्या हातात असतं बघा. तिसरं गुरुच्या हातात आहे, पण जन्ममध्ये त्या मायबापाच्या हातात असतं की अगोदर आपल्या मुलावरती काही संस्कार करायचे आहेत. ते संस्कार त्याच्या जन्मापर्यंत जातात. जर आई एखाद्या वेळी एखादा मुलगा चुकला असेल तर त्याची सजा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला जीव लावा, त्याला लाड कितीही करा, त्याचा काही नाही म्हणणार. पण शिक्षणाच्या बाबतीत आणि वागण्याच्या बाबतीत त्याचा अजिबात लाड करू नका. चुकलाय ना त्या दिवशी त्याला सजा द्या. जर त्या दिवशी त्याला सजा दिली तर दुसरी चूक त्याच्या जीवनामध्ये तो करणार नाही. आज लहान चूक केली असेल, पण उद्या तीच चूक ती मोठी करायला वेळ लागणार नाही, आणि वेळ निघून गेल्यावर पुन्हा कुणाच्या हातात ती परत येत नाही येत परत. हा देवदत्त नावाचा ब्राह्मण कर्मकांडी होता. रोज मुलाला सांगायचा, अरे पुत्रवा, देवाचं पाठ कर, श्रुतीचं पठण कर, वेदाचं पठण कर, शास्त्राचं पठण कर. पण ते पोरगा ऐकायचं नाही, आणि आई त्याच्यावर पांघरून टाकायची. आई म्हणायची, जाऊ दे बाळा, आज नाही शिकलास तर उद्या शिक, जाऊ दे बाळा, आज नाही शिकलास तर उद्या शिक, असं म्हणत म्हणत त्या गुणनिधीच्या आईनं त्याच्यावर पांघरून टाकायचं. 16 वर्षाचा झाला तो, आणि 16 वर्षाचा झाल्यानंतर रोज गुटखा खायचा, रोज जुगार खेळायचा, मद्यप्राशन करायचा, मांस भक्षण करायचा. आणि मांस भक्षण करत असताना चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करत असताना एक दिवशी त्यानं घरातलं चोरी केली. बापाच्या हातात 9 रत्नाची अंगठी होती, ती दिली होती त्यानं आपल्या पत्नीजवळ ठेवण्याकरता. तीच चोरी करून जुगारावर नेऊन घातली, आणि जुगारावर नेऊन घातल्यानंतर यज्ञदूत नावाचा ब्राह्मण कर्मकांडी होता. एका दुकानावर सामान आणण्याकरता गेला, तर त्या दुकानामध्ये त्याची ती अंगठी ठेवलेली दिसली. यज्ञदत्तानं विचार केला, दादा ही अंगठी तुमच्यापाशी कशी आली? त्यांनी सांगितलं, काही पोरं जुगार खेळत होती, त्या जुगारावर ही अंगठी त्यांनी मला पैशाच्या मोबदल्यात देऊन टाकली. वाईट वाटलं यज्ञदूताला. त्यानं घरी आला, आणि घरी येऊन आपल्या पत्नीला विचारतो, अगं मी तुझ्याकडे अंगठी दिली होती माझी, कुठं ठेवलीस? तिने सांगितलं, आहे घरात. तरी सुद्धा मालकाला खोटं बोलायला, आहे घरात, दे बरं मला. दे बरं म्हटल्यानंतर मात्र ती चपाकली. आतापर्यंत मालकानं मागितली नाही, आज का मागितली असेल? तिचा चेहरा पांढरा झाला. ओळखलं यज्ञदूतानं, अगं आतापर्यंत तुझं पोरगं चुका करत होतं, माझाही मुलगाच आहे, पण त्यानं कर्मकांड केलं नाही, देवाचा पाठ केला नाही, वेदाचं पठण केलं नाही, वाईट वागायला लागलाय. आता तर जुगार खेळायला लागलाय, आणि जुगार खेळत असताना सुद्धा तू त्याच्यावर पांघरून टाकतेस. आजपासून तुझा आणि तुझ्या पोराचा त्याग करल. ज्या दिवशी दुसरा विवाह करल त्याच दिवशी या घरात पाऊल टाकल, असा शब्द टाकला. आणि तो यज्ञदूत नावाचा ब्राह्मण आपल्या घराच्या बाहेर निघाला. घराच्या बाहेर जायला लागला. घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो एका वनामध्ये आला, आणि वनामध्ये येऊन देवाचं भजन पूजन करायला लागला. या गुणनिधीचा विवाह केला. लग्न झाल्यावर तरी पोरग सुधरल अशी अपेक्षा असते काही काही मायबापाची. पण तुमच्या पोराच्या गुन्हा, तुमच्या पोराच्या चुका झाकण्याकरता एखाद्या मुलीचं जीवन बर्बाद करता तुम्ही. एखाद्या माता माऊलीचं आयुष्य बर्बाद करताय. दारू त्याची सुटावी, लग्न झाल्यावर तो आकडल, या उद्देशानं काही काही लग्न करून देतात पोराचं.
देतेत लग्न. मायबाप आपल्या पोराला सुधारण्याकरता एखाद्या मुलीचं जीवन आपण बर्बाद करतो. नाही काही काही आवलं सुधरत पोरं, नाही सुधरत काही काही करा त्यांना. विवाह केला होता तरी याच्यात काही बदल झाला नाही. आईनं समजून सांगावं, बायकोनं समजून सांगावं. नाही सांगितलं त्या यज्ञदूतानं. आणि आई वडिलाचा त्याग केल्यानंतर गुणनिधीला वाईट वाटायला लागलं की माझ्या बापानं आईचा आणि माझा त्याग केलाय. आता घरात धन राहिले नाही, पैसा राहिला नाही, संपत्ती राहिली नाही. वाईट विकारानं त्याला काय करावं कळेना, कुठं जावं कळेना. दुःखी झाला. त्यानं सुद्धा घरादाराचा त्याग केला आणि त्या गुणनिधीला म्हटलं आजपासून आपण घरात राहायचं नाही. उपाशी पोटी फिरायला लागला. 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. कुणी अन्न देई लागला. अरे हा चोरटा आहे. कुणी आलं की म्हणायचं हा चोरटा आहे, हा चोरटा आहे. लोक त्याला जे हातात पडल त्यानं मारायचे. गुणनिधीला वाईट वाटायला लागलं. केलेल्या कर्माचा पश्चाताप वाटायला लागला. आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप वाटत असताना त्यानं असा विचार केला आता काय करावं. भुकेसाठी अन्नासाठी भटकत फिरतोय. आणि भटकत फिरत असताना एक शिवलिंग पाहिलं, एक शिव मंदिर पाहिलं त्यानं. आणि त्या शिव मंदिरामध्ये एक शिवकथा सुरू होती. ब्राह्मण देवता शिवकथा वर्णन करून सांगत होते. आणि शेवटच्या काळी गुणनिधीच्या कानावरती शिवकथा पडली. शिवकथा पडली. आणि शिवकथा पडल्यानंतर त्याला असं वाटलं की मला अन्न मिळालं पाहिजे. म्हणून त्या गुणनिधीनं त्या शिवलिंगावरचा प्रसाद खाण्याचा प्रयत्न केला. त्याला मारलं. पुन्हा त्याला कैलासाची प्राप्ती झाली शेवटच्या काळी शिवकथा ऐकल्यामुळं. आणि कैलासवनेची भगवान शिवजीने त्याला आशीर्वाद दिला, तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला पुढचा जन्म मानवाचा मिळेल आणि तू त्या योगात कुबेर होशील. कुबेर आणि तुझ्यासोबत मी मैत्री करेल. पुढचा जन्म त्याला मिळाला त्या गुणनिधीला कुबेराच्या रूपानं. आणि कुबेराच्या रूपानं मिळाल्याच्या नंतर त्यानं सुंदर असं काशीनगरीमध्ये गेला. अनेक शिवलिंग स्थापन केले. असे शिवलिंग आणि स्थापन करून शिवरचा रुद्र अभिषेकाचा पाठ केला, रुद्र पूजा केली. या गुणनिधीने रुद्र अभिषेकाचा पाठ केला. परिणाम देवानं त्याच्यावरती आनंदी झाले. अलंकापुरीचं राज्य दिलं आणि तो धनाचा अधिपती झाला. अधिपती झाल्यानंतर त्याला कुबेर हे नाव पडलं. आणि कुबेरासोबत भगवान शंकरानं मैत्री केली. अलंकापुरीचा राजा झाला. अलंकापुरीच्या शेजारीच कैलास नावाचा पर्वत आहे. आणि त्या पर्वतावर भगवान शंकरजी आणि भगवान या कुबेर यांच्या दोघांची मैत्री झाली. आणि कुबेराच्या सांगण्याहूनच सगळ्या देवाचा धनपती, देवाला सुद्धा किती धन द्यायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला कुबेर असं म्हणतात. तुम्हा आम्हाला जे धन देतो आपण हे धन सुद्धा देह एकाळाचे. माता पार्वतीकडे पाहत होता, उमा मैयाकडे पाहत होता. माता पार्वती म्हणली काय माणूस वाईट आहे की सारखं माझ्याकडे पाहतोय. आणि पार्वतीचं तेजच इतकं होतं की हा गुणनिधी हा कुबेर पार्वती मातेकडे पाहत होता. आणि पार्वती मातेकडे पाहत असताना शंकरजी मनातली मनात हसतात. शंकरजी म्हणतात अगं पार्वती आपला मुलगा आहे, हा यज्ञदत्ताचा गुणनिधी नावाचा मुलगा आहे. तो दुसऱ्या जन्मामध्ये कुबेर झालाय. कुबेर आणि त्यानं आपली प्रार्थना केली तो आपला मुलगा आहे. मनात संकोच आणू नको. पण पार्वती मातेनं त्याला दर्शन देत असताना तेज इतकं होतं पार्वतीचं की ज्या डोळ्यानं पाहत होता ना त्याच्यापैकी एक डोळा त्या कुबेराचा फुटला. एक डोळा फुटला. आणि भगवान शंकरानं आशीर्वाद दिला आजपासून तुला एकच नेत्र असेल, त्याला पिंगल नेत्र म्हणतात. म्हणून कुबेराला एकच डोळा आहे. कुबेराचा फोटो बघितला असेल, मूर्ती बघितली असेल तर कुबेराला एकच डोळा. त्या एका डोळ्यानं सगळ्या जगाचं तुला दर्शन होईल आणि सगळ्या देवाचा धनाचा अधिपती होशील असा आशीर्वाद दिला. आणि तुझ्या सोबतच मी कैलास पर्वतावरती जवळ अलंकापुरी नावाची नगरी तू त्याचा राजा होशील आणि त्याच्या शेजारी असलेल्या कैलास पर्वतावरती मी वास करेन असा आशीर्वाद दिला कुबेराला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर कुबेराचं मन प्रसन्न झालं. कुबेर माता पार्वतीचं शंकरजीचं दर्शन केलंय. शौनकादिक ऋषीला सूत मोदे शिवकथा सांगत असताना ब्रह्मदेवजी नारद महर्षीला सांगतायत की भगवान शिवजी याला आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर निघाले कैलासाला. काशी विश्वनाथांच्या नगरीमधून काशी नगरीमध्ये राहत असताना या कुबेरानं 10,000 वर्ष तपश्चर्या केली. त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं की आजपासून तू आणि मी जवळच राहील, तुझ्यासोबत माझी मैत्री असेल म्हणून धनही प्राप्त करून घ्यायचंय. तर कुबेराचा मित्र आहे भगवान शंकर, भगवान महादेव. आणि त्या महादेवाची भक्ती केली की कुबेर सुद्धा प्रसन्न होतो. कुबेर भगवान सुद्धा
प्रसन्न होतात. म्हणून शिवजीचं चिंतन आपण केलं पाहिजे. भगवान शिवजी असे कृपाळू आहेत, असे दयाळू आहेत. एकतर जन्म मृत्यूचं भय नाहीस करतात, दुसरी मान अपमानापासून प्रवृत्त होऊन एक चांगल्या निवासस्थानी विराजमान करतात की जिथं मानाची अपेक्षा नाही, अपमानाची चिंता नाही. कुणी मान दिला तरी त्याचा आनंद नाही, कुणी अपमान केला तरी त्याचं दुःख नाही. आणि तिसरी गोष्ट, जे धनाच्या मागे सगळं धन आहे, जन आहे, या धनाचा अधिपती असणारा भगवान कुबेर हा सुद्धा शिवजीचा मित्र आहे. आणि शिवजीच्या सांगण्यावरूनच कुणाला किती धन द्यायचं हे सुद्धा या कुबेराच्या हातात आहे. ते घेऊनही जायचं कुणाचं, घेऊन कोण जातो? कुबेरच घेऊन जातो. त्याचा साठा, त्याचा संचय भरलेलाच आहे. म्हणून शिवजीचे भजन करत असताना या तीन गोष्टी आपल्या प्रामुख्यानं आपल्याला मिळणार आहे. एक तर जन्म मृत्यूचं भय आपलं नाहीस होईल, मृत्यूचे देवता म्हणजे भोले बाबा आहे. मान अपमानाची चिंता राहणार नाही म्हणून शंकराचं चिंतन आहे. आणि धनाची काळजी नाही म्हणून भोले बाबाचं चिंतन आहे. त्या रुद्र अभिषेकाचा पाठ ज्या कुबेरानं केला तो पाठ तुमच्या आमच्या भाग्यानं मिळालाय आपल्याला.